नमस्कार. स्वयंभू स्टुडिओज प्रेझेंट्स ए टू झेड पॉडकास्टच्या पुण्याचे नाटकवाली या सेगमेंटमध्ये मी अभिषेक रत्नबारकी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. पुण्याच्या नाटकवाल्यांमध्ये अनेक कलावंत असे आहेत की जे नाटक, टीव्ही मालिका आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रात खूप छान काम अनेक वर्षांपासून करतायत. आपला एक ठसा त्यांनी उमटवलाय. आज आपल्यासोबत आहेत असेच आमचे कलाकार मित्र चिन्मय पाटसकर. माझा प्रश्न आहे रिगार्डिंग प्रोडक्शन हाऊसेस पॉलिसी ऑर द हेल्दी ॲटमॉस्फिअर विद इन प्रोडक्शन हाऊस. हा, ते तेवढं आता हेल्दी राहिलं नाहीये. नाही, जे एक कुटुंब जे 2001 ते 2010च्या दशकापर्यंत असं सिरियल करणारं एक आपलं कुटुंब वाटायचं, तसं आत्ता कुटुंब वाटत नाही. हे जे दाखवणं आहे ते सगळं बेडगी वरवरच आहे. प्रत्येकाला आपापलं पडलेलं आहे. आपण कसे वरचढ ठरवू किंवा साहजिक आहे, ते आता गरज झालेली हे प्रत्येकाचं असल्यामुळे की तू समोर आलास, माझ्या वेळेला माझं काम केलंस, तू भारी त्या वेळेपुरता. दिस इज इम्पॉर्टंट. त्या वेळेपुरता 24 तास तू भारी आहेस का नाही ते काल ठरते. पण तू आधी काही केलेलास, तू नंतर काही कर, तू बाहेर काहीही कर. मला आत्ता ही गरज आहे, या वेळेला ही माझी गरज आहे, ती तू भागवलीस आणि त्यात व्हॅल्यू ऍड करून काही दिवस तर तू भारी माझ्यासाठी. पण त्यावेळेस पूर्ण वेळ नट म्हणून काम करताना मी सिनेमाच्या अनुभवांवर येणार आहे नंतर. हो, पण पूर्ण वेळ नट म्हणून काम करताना आर्थिकता कशी सांभाळायची? कारण हा खूप मोठा इश्यू आहे. खूप मोठा विषय आहे, गंभीर विषय आहे. आणि या क्षेत्रात आता मलाच व्यावसायिक नाटक करून किंवा व्यावसायिक करून मला 25 वर्ष होतील आता पुढच्या वर्षी. अगदी माझं प्रकर्षाने सांगणं आहे की तुम्हाला जे काही मिळतंय त्यांनी काम चालू ठेवा, सातत्याने काम करा. जी आर्थिक आवक येते त्याच्यामध्ये पहिल्यापासून तुम्ही टँट्रम्स ठेवू नका की मला हे असंच मिळालं तरच मी करणार. आवड असणं वेगळं, की मला अशा प्रकारच्या रोलची आवड आहे. बरोबर. तो कधी मिळेल तोपर्यंत वाट बघत बसायची. तुम्हाला जे मिळतंय ते स्वीकारून काम सुरू करा, काम चालू ठेवा तुम्ही. आणि त्यातून जे मिळतंय त्याचे अक्षरशः मी तर म्हणतो 5 भाग करायचे. 100 रुपये मिळाले तर त्याचे 5 भाग करायचे. एक भाग म्हातारपणासाठी ठेवायचा, एक भाग काय आपल्याला 4 वर्षानंतर काही मोठी गाडी घ्यायची आहे म्हणा किंवा याच्यासाठी ठेवायचा. एक भाग जो आहे तो आपल्या रोजच्या खर्चासाठी ठेवायचा. एक भाग घरच्यांच्या हातात द्यायचा. आणि राहिलेला एक भाग हा आपल्यासारख्याच किंवा आपल्याही पेक्षा खालच्या परिस्थितीतून जाणारे जर तुम्ही असेल तर त्यांच्या मदतीसाठी ठेवायचं. हे अगदी माझं सांगणं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रकार असा आहे की सेव्हिंग, फायनान्शियल प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टमेंट यातला फरक लोकांच्या लक्षात येत नाही. मराठी माणसाचं कुठं चुकतं सांगू का तुला? सांग, क्लिअरली सांग. कारण काय अगदी क्लिअरली खूप कलाकारांचा हा प्रॉब्लेम जाणवतो. जेव्हा मिळत असतं ना हो त्यावेळेला मिळतंय म्हणून खुश आहे. पण हार्डली मग आपलं प्रोजेक्ट संपलं, 3 महिने 4 महिने गेले, तोपर्यंत जर नवीन काय मिळालं नाही, देन वी सी की अरे भाई चांगलं चाललं होतं की नाही. आत्ता अगदी अशी कंडिशन होते की नाही यार, आय प्रॉब्लेम. राहणीमानावर खर्च, उंची कपडे पाहिजे, मोठ्या गाड्या पाहिजे, तर लोक बघतील किंवा तर लोक स्वीकारतील मला मोठा कोणीतरी. हे या ज्या काही स्वतःबद्दलची गृहीतकं आहेत, धारणा आहेत, त्या कुठपर्यंत खऱ्या आहेत किंवा हे आपण कुठपर्यंत सस्टेन करू शकू ह्याचा विचार नक्की केला पाहिजे. आणि तुम्ही कष्ट केल्याशिवाय तुम्हाला काहीही मिळत नाही, हे तर अगदी खरं आहे. की आजची मानसिकता अशी आहे की मला काय मिळेल, मला किती मिळेल.
तुम्ही फक्त घेताय, तुम्ही द्यायला शिकलात तर तुम्हाला ते रोटेशन होणार आहे, ते सर्क्युलेट करेक्ट. तुम्ही correct, काय correct. द्यायचंय, तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन करून तुम्ही द्याल. तर एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काम करत असताना फक्त तुमच्या कामापुरता विचार नका करू. ते पूर्ण प्रोजेक्टमध्ये मला अजून काय देता येईल, अजून काय मदत करता येईल माझ्या कामाव्यतिरिक्त, हे जर का तुम्ही केलं ना तर खरंच सर्व व्यापित आहे. प्रत्येकाने हा विचार केला ना तर ते शेवटी ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे रे. आपण चित्रपट म्हण, नाटक म्हण, सिरियल, बरोबर. ती ग्रुप ग्रुप ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी हे एकट्याचं काम नाही. एकट्याचं काम नाहीये. जेवढा नाटकामध्ये बॅकस्टेजवाला महत्वाचा आहे, तेवढाच स्टेजवर काम करणारा कलाकारही महत्वाचा आहे. जेवढा सिरियलमध्ये लाईट बॉयज किंवा स्पॉट बॉय महत्वाचा आहे, तेवढाच तो दिग्दर्शक आणि कॅमेराच्या फ्रंटला दिसणारा कलाकारही. आणि चित्रपटातही तेच आहे. जेवढा हॉटेलमधनं तुम्हाला सेटवर नेणाऱ्या गाडीचा ड्रायव्हर महत्वाचा आहे, इतक्या लहान स्केलपर्यंतचा, तेवढाच जो मोठा कलाकार असतो तोही महत्वाचा. आणि प्रत्येकाने असा विचार केला ना तर ते कुटुंब होतं, तर त्याचा सर्वांगीण विकास होतो. तर तुम्हाला जेवढी आवक मिळते त्यातनं तुम्ही साठवायला शिका आणि त्यातनं द्यायला शिका. ही गोष्ट फार, आणि जर ते साठवणूक केली तरच तुम्ही सर्वाईव्ह होऊ शकता. आणि त्या पैशांना, येणाऱ्या पैशांना सवय लावायची की पैसे आले की ते बँकेत जातात, पैसे आले की ते कुठल्या तरी इन्व्हेस्टमेंटमध्ये जातात, पैसे आले की ते माझ्या मिंटीत जातात, पिगी बॉक्समध्ये जातात. आणि मग त्यातनं मी माझ्या खर्चासाठी काढतो. आज समजा मला 100 रुपये मिळाले तर 20 रुपये आधी खिशात घेऊन मी 80 रुपये नाही. हे मराठी माणसाचं चुकतं. 100 आले तर 100च्या 100 आधी वाटायचे, त्यातनं 1 रुपये, त्यातनं 1 रुपये, त्यातनं 2 रुपये, त्यातनं 3 रुपये करत करत खर्चाला काढायचं. माझे कित्येक मित्र आहेत, कित्येक मित्र ओळखीचे असे आहेत, मराठी माणसं आहेत, कर्ज काढलंय व्यवसायासाठी किंवा घरासाठी. व्यवसायासाठी कर्जाचा हप्ता आला की ज्या दिवशी कर्ज येतं, बँक खात्यामध्ये जमा होतं, त्या दिवशी कुटुंबाला घेऊन हॉटेलमध्ये पार्टी करतात. हा पैसा तिथं उडवला जातो. अरे तू व्यवसायासाठी कर्ज काढलेस तर तू पूर्ण थोडंसं, तसंही जास्त घेतलंच होतं, आणि ह्याच्यासाठी पार्टी करायला, हॉटेलमध्ये जायला, काय वेळ ज्याच्यासाठी घेतलंय ते करके पहिले. आपण कलाकार म्हणून 24 तास काम करतोय. तू म्हणतोय आपण सातत्याने काम करतोय, नॉट ओनली फॉर फायनान्शियल रिझन्स. नजरेत राहण्यासाठीही सतत काम करणं गरजेचं आहे. की तुम्ही दिसत राहिलात तर माहिती होणार ना, लोकांना माहिती असणार की हा कलाकार म्हणून आहे, देन तुम्हाला त्यातनं काहीतरी मोठं मिळत जाईल किंवा वेगळं मिळत जाईल. सातत्याने काम करत असताना ग्रुमिंगसाठी आणि जो आपला मेन पार्ट आहे, भांडवल, हे जे मेन भांडवल आहे, हे कसं जपावं, काय काळजी घ्यावी या सगळ्यासाठी? एक तर काय होतं, धकाधकीचं होतं ते, हे तर आपलं धकाधकीचंच आयुष्य आहे. सातत्याने दौरे, काम, 16-16, 18-18 तास काम, त्यामुळे झोप कमी, आणि झोप कमी त्यामुळे मग ते चेहऱ्यावर दिसतं, मग ते कॅमेऱ्यात दिसतं. मिळेल तेव्हा झोप घ्यायची, व्यवस्थित झोप घ्यायची, सकस अन्न खायचं, जेव्हा खायचं तेव्हा गरम अन्न खायचं, वेळ पाळायच्या, जेवणाच्या वेळा पाळायच्या, आणि व्यायाम करायचा. बाबा व्यायाम करा. मी स्विमर तेव्हा शाळेत असल्यापासून पोहत होतो. मी नॅशनल लेवलपर्यंत मी स्विमिंग केलेलं. तेव्हा माझं तेही सांगायचं, 2 वेळा माझं सी स्विमिंग हुकलं, नाही तर मी आज रेकॉर्ड केलं नसतं, पण धरमतर ते गेटवे मी पण पोहून गेलो असतो. वा. आणि त्यावेळी माझी 8-8, 9-9 हजार मीटर्स डेली प्रॅक्टिस होती स्विमिंगची. बापरे. आणि माझे विनायक लिनाय म्हणून सर होते. मास्तर विक्षिप्तच होता, म्हणजे तिरसटच होता, करायलाच सकाळी 3-4 तास, संध्याकाळी 3-4 तास पिरॅमिड स्प्रिंट्स. म्हणजे एक स्ट्रोक 2000 मीटर्स, दुसरा स्ट्रोक 1500, मग तिसरा स्ट्रोक 1000, मग चौथा स्ट्रोक 500 मीटर, मग संध्याकाळी उलट पिरॅमिड. म्हणजे पहिला 2000चा मारलेला आहे स्ट्रोक, तो 500 मीटरचा पहिला, सो उलट पिरॅमिड. अशा तालमी घ्यायचे ते, रिहर्सल्स म्हणजे पोहायच्या प्रॅक्टिसेस घ्यायचं. तालमीच येतं पटकन, SP कॉलेजला घ्यायचं, ते सॉलिड प्रॅक्टिस घ्यायची ते.
आणि सी स्विमिंगला त्यांनी नाव नोंदवलं माझं. गव्हर्नमेंटकडनं तारीख मिळते, वातावरण वगैरे बघून साधारण मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्याची तारीख मिळते. आणि मी 10वी मध्ये 9वीची परीक्षा संपून 10वीत जाणार होतो. तर असं ठरलं की 10वीत नको ते सी स्विमिंग, एवढा वेळ पोहायला दिल्यानंतर अभ्यासाला वेळ मिळणार नाही. म्हणून 9वीची परीक्षा संपल्यानंतर जी सुट्टी मिळेल त्यावेळी ते करूयात म्हणून 2 वर्ष प्रॅक्टिस केली. 2 वर्ष जसं जसे ती तारीख काहीतरी 6 मार्चची वगैरे तारीख मिळाली आणि फेब्रुवारी महिन्यात मला कावीळ झाली. अक्षरशः 15 दिवस राहिलेले असताना मला कावीळ झाली. त्यामुळे ते गेलं. त्यानंतर मग त्या काविळीतनं बरा व्हायला 6 महिने लागले. मग तिथून पुढं परत जोमाने प्रॅक्टिस सुरू केली. माझ्या सरांनी प्रॅक्टिस व्यवस्थित घेतली. 12वीत असताना सुद्धा मी म्हणजे 11वीचं वर्ष झालं, 10वीचं वर्ष बरं होण्यात गेलं. 11वीत असताना जरा प्रॅक्टिस माझी छान रंगात आली होती आणि त्यानंतर 12वीच्या वर्षातही प्रॅक्टिस करत होतो मी. आणि गव्हर्नमेंटनी काहीतरी 12 का 10 मार्च डेट दिली मला आणि 2 दिवस आधीपासून माझी 12वीची परीक्षा सुरू होत होती. त्यामुळे ते एक राहिलं. आणि माझ्या ते आयुष्यातलं काय म्हणतात, काही काही जखमा असतात ना ज्या त्या राहतायत, बळबळत्या जखमा आहेत. बळबळत आहेत, त्यात ती एक आहे. मी रेकॉर्ड नसतं केलं एवढं नक्की सांगतो, पण मी पूर्ण केलं असतं. पण माझी तेवढी झाली होती, प्रॅक्टिस झाली होती. माझ्या सरांना पूर्ण विश्वास होता, माझ्या घरच्यांना तेवढा विश्वास होता की करेल. कलाकार म्हणून अजून कुठल्या गोष्टींचा अभ्यास असावा किंवा अजून कुठल्या गोष्टी आजूबाजूला आपल्या असाव्यात की याने आपण सकसच होतो, याचा आपल्याला जास्त मदत होते? समृद्ध म्हणजे तुमचा लोकसंग्रह पाहिजे, भरपूर लोकसंग्रह पाहिजे. तुम्हाला माणसं वाचता आली पाहिजे. ऑब्झर्वेशन, कुठल्याही परिस्थितीत माणूस वाचताच आला पाहिजे. वाचन अफाट पाहिजे. तुम्हाला सगळं हॉर्स रायडिंग म्हणा किंवा तलवारबाजी किंवा स्विमिंग, या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. पहिलं माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. कलाकार म्हणून तुम्ही काही वेगळे नाही, किंवा कलाकार झाल्यानंतर तुम्हाला अजून 2 हात येतात किंवा कान मोठे होतात वगैरे असं नाही. तेच राहतात ना. माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. काहीतरी डोक्यात हवा घ्यायची, काहीतरी की मी कोण आहे. ते काही दिवसांनी येतं अरे खाली. खरंच येतं. नाटकातला किस्सा सांगायचा तो मला आत्ता बोलता बोलता आठवला होता. सगळ्यात पहिली माझी संगीत नाटकातली एंट्री, मी जेव्हा भरतनाट्य मंदिरात तो नाटकाचा कोर्स करत होतो त्याच सुमारास भरतनाट्य मंदिराचा वासंतिक संगीत नाटक महोत्सव असतो. तर त्या नाटकामध्ये संगीत मत्स्यगंधामध्ये व्यासांचा रोल आहे, जो अगदी छोटा रोल आहे. नाटक संपताना ते व्यास येतात, एक तरुण मुलगा आहे तो, व्यास येतात आणि ते सत्यवतीच्या पायाशी माते मी आलो असं म्हणून नमस्कार करतात. तिथं नाटक संपतं. एवढं एकच वाक्य, स्टेजवर यायचं, त्यांच्या पायाशी बसायचं, सत्यवतीच्या माते मी आलोय एवढं म्हणायचं. तर आता माझ्या बॅचमधनं मला सिलेक्ट केला त्यासाठी. व्यास करेल. मला वाटलं काय नाटक तोपर्यंत माहित नव्हतं. व्यास म्हणजे काय मला वाटलं पूर्ण नाटक भरपूर छान वगैरे सांगितलं सगळं. कौतुकानं जाय 2-4 मित्र आले बघायला की चिन्मय नाटक. तर नाटक सुरू झाल्यानंतर हा येत नाही संपत आलं नाटक तरी येत. नंतर घातल्या शिवाय मलाही माहित नव्हतं रे एवढासा रोल आहे तो. मी आपला काय 5चं नाटक होतं, 3 वाजल्यापासून गेलो, आवरून बसलो व्यवस्थित. कधी थांब रे सांगतो तुला कंटाळलो. नाटक संपत आल्यानंतर मला कोणीतरी बोललं चल तुझी एंट्री आली. लगेच अलर्ट होऊन पटकन ह्याच्या तालमी नव्हत्या करून घेतलेल्या. तालमी एकच झाली होती तालीम, पण तेव्हा फक्त ते माझ्या सीन पुरतीच झाली होती ना. म्हणजे त्यांची तालीम चालू असताना हा ये रे चिन्मय तू आलास का ते बघ यायचंय. अच्छा हे इथं असं इथं सत्यवती असेल, तू तिथं जायचं, माते मी आलोय असं म्हणायचं. कळलं? हो कळलं. त्यांच्या तालमी चालूच होत्या, माझा तेव्हा वर्ग असायचा त्यामुळे मी वर्गात जायचो.
आणि स्टेजवरती ती व्यास यायच्या म्हणजे त्याच्या एंट्रीच्या आधी एक साकी आहे, ती साकी विंगेतनं कोणीतरी म्हटली आणि मग मला सोडलं, हा जा. तर मी विंगेत थांबलो होतो, हातात कमंडलू, दाढी वगैरे अशी ती काळी दाढी, छान तो व्यासमुलींचा कॉस्ट्युम वगैरे घालून, कमंडलू, ती कुबडी हातात, जा म्हणाले. गेलो मी, असा मान खाली घालून गेलो, नमस्कार करून गेलो, बसलो आणि माते मी आलोय. मला आवाज आला, फुल्या 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 ती तिकडे. वर बघितलं, रवी खरे भीष्म करत होते, ते संतापले होते आणि त्यामध्ये भीष्माचा पांढरा वेश आहे, सत्यवतीचाही पांढरा वेश आहे. मी खाली मान घालून गेलो, कुठं जायचं कळलं नाही मला. फक्त त्यांची पावलं आणि ते गुडघ्यापर्यंत पांढरं दिसत होतं. जिथं माझ्या जवळचं पांढरं जिथं होतं तिथं मी गेलो आणि बसलो. आणि मग मी वर बघितलं, रवी खरे त्यांचा संतापलेला चेहरा आणि कानावर पडलेली शिवी ती तिकडे आहे. काय मला सुचलं मला माहिती नाही. कुठे माझी माता, असं मी त्यांना तेवढं सुचलं मला. काय ते म्हणाले, हात केला, त्यांनाही हसू आलं, मित्रांनाही हसू आलं. आणि मग उठलो, त्यांच्या मातेपाशी गेलो, त्याही हसत होत्या, क्षमाताई करत होत्या. भरतनाट्य मंदिरात असताना पण मी बालनाट्याची विंग काही दिवस मी सांभाळत होतो. पण बालनाट्य करत असताना माझा विचार त्यामध्ये असा होता की जी होऊन गेलेली पात्र आहेत अशी आपण म्हणतो, ही मुलांना दाखवावी. डोरेमॉन, पोकेमॉन किंवा त्यावेळची जी कार्टूनमध्ये दिसणारी पात्र होती ती दाखवण्यापेक्षा होऊन गेलेली पात्र आहेत ती बालनाट्यातून दाखवावी. बिरबल आहे, त्यातल्या त्यात एंटरटेनमेंट करता येईल अशी पात्र म्हणजे बिरबल आहे. बिरबलाच्या तेनालीरामनच्या. तर ही नाटकं मात्र मी 2 वर्ष केली आणि खरंच त्यांना चांगला रिस्पॉन्स होता. म्हणजे अगदी कुठलं तरी काल्पनिक पात्र, ऐतिहासिक किंवा पौराणिकच, एक राजपुत्र, एक राजकन्या, मग एक राक्षस तिला त्रास देतो. पण आजच्या मुलांना ते बिरबल आणि तेनालीराम खूप कमी माहिती आहे, त्यामुळे ते दाखवून चालणारच नाही. तुम्ही किती मुलं काय म्हणतात हे मला माहिती नाहीये, तर त्यांना आधी सांगा हे कोण आहे ते. मग त्यांना काहीतरी शिकवा, मग त्या शिक्षणातून त्यांची एंटरटेनमेंट करा, नाही तर त्या एंटरटेनमेंट मधनं त्यांना काहीतरी शिकवण द्या. नाही मुलं ऐकायला तर. भरतचा उल्लेख तू करतोय कंटिन्यू. थिंक कट्यार तू नाटकात पण केलंयस आणि चित्रपटात. कट्यार मी 4 संस्थांमधनं केलं, जे संस्था करत होत्या त्या संस्थांमधनं केलं. म्हणजे भरतनाट्य मंदिरातून केलं, त्यानंतर नादब्रह्म, चिंचवडच्या नादब्रह्ममधून केलं, त्यानंतर राहुल देशपांडेंच्या राहेमधनं केलं आणि चित्रपटातही काम केलं. खूप विलक्षण चित्रपटाचा अनुभव खूप विलक्षण होता. शेअर कर ना मला काय. बरोबर, एकतर ओव्हरऑल सगळ्या संस्थांमधनं केलेलं आहे. प्रत्येक संस्थेची संस्कृती वेगळी असते, किंवा काही ते नाटकाचं एडिटिंग वेगळं असतं. आणि कॅरेक्टर कुठलं केलं? मी चांद का उस्मान, चांद उस्मानच केलेलं आहे. राहुल कडे मी दिवाणजी करत होतो आणि त्यानंतर मी कविराज करत होतो. बाकी आणि चित्रपटामध्ये उस्मान केलं. आणि या कट्यार चित्रपटातलं माझं कास्टिंग जे झालं ना, ते अगदी लास्ट झालं. म्हणजे सगळ्यात शेवटचं कास्टिंग माझं झालं. आणि ते कधी झाले माहिती कधी का? उद्या पिक्चर चालू होणार आहे आणि आज माझं कास्टिंग झालं दुपारी. एवढ्या लास्ट मोमेंट? हो, मला माहिती नाही काय झाला होता प्रॉब्लेम त्यांचा. मी बंगलोरला होतो, संगीत सौभद्रचा राहुल देशपांड्यांचा शो मी करत होतो आणि तो शो आदल्या दिवशी संपला होता आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला यायला निघालोय. मी लिटरली त्या ऐरावत मध्ये असं चढतोय, पाय ठेवतोय आणि फोन आला मला. अविनाश खर्शीकर, ते माझं गॉडफादर होते, मेंटॉर होते. अविनाश खर्शीकर, प्रमोद पवार, ही 2 माणसं, यांना मी कधीही आयुष्यात विसरणार नाही. मी सांगतो त्यांच्याबद्दल पुढे. आणि ही दोन्ही नावं तुझी घेतलीस ना, काय या मला यांच्या बरोबरचा तुझा अनुभव खरंच आहे. सपोर्ट केलाय, खरंच सपोर्ट केला. सांगतो
कट्यार पिक्चर मध्ये माझं कास्टिंग झालं ते लास्ट मोमेंटला झालं. म्हणजे उद्या सकाळी 7ची शिफ्ट लावली होती आणि आज दुपारी मला फोन आला आणि मी संगीत चौबदराचा शो राहुल देशपांड्यांचा बंगलोरला करत होतो. तो आदल्या दिवशी शो संपला, दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ऐरावतमध्ये चढत होतो. माझा एक पाय अक्षरशः बसच्या पायरीवर आणि एक पाय खाली असा असताना अविनाश खर्शीकरांचा मला फोन होता. कुठे आहेस? बंगलोर. काय करतोय? म्हणजे काल नाटकाचा शो होता, निघालोय आता. तुला असा असा माणूस फोन करेल, उद्यापासून शूट आहे पिक्चरचं, तू जा तिकडं. म्हटलं बर. कुठला पिक्चर काय ते विचारायची काही सोयच नाही. अविनाश दादांनी सांगितलं करायचं. जायचं. 15 मिनिटांनी मला सुबोध भावेचा फोन की कुठे आहे सर? म्हणलं बंगलोरला. असा असा शो होता, मी तो करतोय. बरं ऐक, उद्यापासनं आपलं कट्याचं शूट सुरू होतंय आणि तू उस्मान करतोयस. हा, उद्यापासून? मी आता बंगलोरला आहे, मला पुण्यात यायलाच जवळजवळ 9 वाजतील. कधी? तिथून पुढे येतो. शूट कुठे आहे? फलटणला आहे. अरे मला संध्याकाळ होईल, फलटणला पोहोचेपर्यंत मला संध्याकाळ होईल. म्हणाला नाही ठीक आहे, तू ये, आपण बघू. त्यानंतर आमचा प्रवास चालू झाला. प्रवासात माझी मग कपड्यांची मापं वगैरे विचारून असं ते चालू प्रवासातच बोलतोय मी. संध्याकाळी 6 पर्यंत फायनल झालं की मीच उस्मान करतो. आणि उद्या पुण्यात पोचल्या मी सुबोध स्वतः मला घेऊन फलटणला जाणार. मला तिथं गेल्यानंतर कळलं की सकाळी 7ची शिफ्ट होती, ती माझ्यामुळे दुपारी 2ची होती. मला एवढं टेन्शन हवं नाही. एक तर फार छोटा कलाकार रे, तर सचिनजी वगैरे, शंकर महादेव आणि ही सगळी फार गोड माणसं आहेत, फार गोड माणसं. ही सगळी टीम तिथं, सुबोध भावे स्वतः, पुष्कर, असे स्टॉलवर्ड सगळे मराठीतले. आणि मला ते जरा थोडस असं नाही, तसं नाही झालं. आणि मग मी सकाळी पोहोचलो, घरी फोन करून सांगितलं. भावानी पण लगेच मला जिथं मी थांबणार होतो तिथं न्यायला आला. 2 व्हीलरवरनं घरी नेलो, मांगोळ केली, आवडलं. लगेच सुबोध भावेंच्या पुण्यातल्या घरी आम्ही गेलो आणि सुबोध भावे पण तयार होते, माझी वाट बघत होते. त्यांच्याच गाडीतनं मग फलटणला गेलो आणि दुपारी ते शूट सुरू झालं. पहिलाच सीन आमचा होता की झरीनाला आम्ही पकडतो आणि वर नेतो आणि त्या सदाशिव पुढं त्यांच्या तबाकड्या ज्या आहेत ग्रामफोनच्या त्या टाकतो. ते सचिन दादांबरोबर मी काम केलेलं नव्हतं आधी, पण त्यावेळी त्यांचं 50-52 वर्षांचं करिअर, खूप मोठा माणूस. तो एक मनामध्ये हे होता की काय की अरे एवढा मोठा माणूस आणि त्याच्याबरोबर पहिल्यांदाच काम ओळख नाही, काही नाही. आधीच्या वर्कशॉप्स झाली नाहीत आधी, किंवा काही मिटिंग्स झाल्या नाही. रोलबद्दल आपली काही चर्चा, जेवढी सुबोध भावेंनी गाडीतून नेताना सांगितलं तेवढंच रोलबद्दलचं. तुला नाटक माहिती आहे म्हणाल? म्हटलं हो नाटक माहिती आहे, अशा पद्धतीनं आपण करायचं. बरं ठीक आहे. आणि सचिनजींच्या बरोबर पहिलाच तो सीन. पण मला सीन करत असताना कुठंही जाणवलं नाही की हा माणूस एवढा मोठा आहे, किंवा त्यांनी जाणवून दिलं. इतके डाऊन टू अर्थ. 50-52 वर्षाचं करिअर कशाला म्हणतात रे? खरंच गंमत आहे. आणि पण मी खरं सांगतो, मला ना कधी कधी म्हणजे माझं पर्सनल फिलिंग आहे की आत्ता जे काही बोलल्या जातं किंवा जे काही सोशल मीडियावर जो प्रकार करतात ना लोक, माझ्या लोकांना खरंच एकदा तरी सांगायचं आहे की 1 मिनिट तरी विचार करा सगळ्यांनी यार, की जेव्हा सगळं संपुष्टात आलेलं होतं त्यावेळेला ह्या 4 जणांनी मराठी इंडस्ट्री जगवली. खरंच लक्ष्मीकांत बेर्डे सर, अशोक सराफ सर, सचिन पिळगावकर सर आणि महेश कोठारे. खरंच त्यासाठी तरी आपण त्यांच्या ऋणात कायम राहिलं पाहिजे, आपण उपकार मानले पाहिजे त्यांचे की आज आपण जे काम करतोय, आज मराठी चित्रपटसृष्टी अगदी जिवंत आहे ती या 4 लोकांमुळे आहे, जेव्हा ती संपण्यात जमा झालेली होती. अगदी. आणि पुढे 3 कलाकार, 52 दिवस चित्रपटाचं शूट झालं. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सेटवर होते. ते म्हणजे सचिनजी, चांद उस्मान म्हणजे मी, आणि चांदचं काम करणार त्याचंही नाव चिन्मयच होतं तो,
असे आम्ही तिघ जण, सुबोध भावे ते डेब्यूच होता त्यांचा, त्यामुळे ते कामही करत होते आणि दिग्दर्शकही होते, त्यामुळे ते. पण या 52 दिवसांमध्ये मी एकदाही सचिनजींना बघितलं नाही की ते दिलेल्या वेळेच्या 1 मिनिट उशिरा सेटवर आले. आउटडोअरला सकाळी 7ची शिफ्ट असते, 7ला 1 मिनिट कमी असताना ही व्यक्ती पूर्ण गेटअप मध्ये मेकअप करून, ती दाढी वगैरे, पहिला सीन कुठला असेल त्याचा कॉस्ट्युम करून, तयारी करून, स्क्रिप्टवर अभ्यास करून सेटवर हजर. दॅट्स वाय सचिन पिळगावकर. अरे उगाच नाही, उगाच नाही, एवढं 50 वर्ष काम करत आहे. स्वतः एवढा 30-35 चित्रपटांचा यशस्वी दिग्दर्शक, निर्माता, ऍक्टर म्हणून तर त्यांनी कित्येक चित्रपट केले, हिंदी, मराठी, सगळ्या भाषांमध्ये केले. पण 52 दिवसात मी एकदाही सचिनजींना त्यांचा सीन नसताना, त्यांचं काम, त्यांचा सीन चालू नसताना व्हॅनिटीत जाऊन बसलेलं बघितलं. ते सेटवर एका कोपऱ्यात बसायचे. अर्थात ते काय, सचिनजी असल्यामुळे त्यांच्या भोवती कोंडाळ व्हायचंच व्हायचं. अशा पद्धतीनं त्यांच्या भोवती आम्ही गोळा व्हायचो, मग ते त्यांच्या आठवणी सांगायचे वगैरे. त्या सगळ्या आमच्या चर्चा, जे काही सेटवर मजा चालायची ती चालायचीच. पण सचिनजींना मी एकदाही सुबोध भाव्यांना किंवा वैभव चिंचाळकरांना हे सांगताना बघितलं नाही की सुबोध हा सीन असा घे, हा सीन तसा घे. दॅट्स द ग्रेटनेस की अरे, स्वतः एवढं एवढा मोठा मोठा दिग्दर्शक पण एका अनुभव- शब्दानी अजिबात नाही, अजिबात नाही. त्यांचं जे काही, अर्थात सुबोध भाव्यांचाही पहिला चित्रपट होता, त्यांनी नक्कीच मार्गदर्शन सचिनजींनी केलं असणार आणि सुबोध भाव्यांनी पण एका सचिनजींकडून घेतलं. दिग्दर्शकाचा सेटवर काय मान ठेवावा किंवा एका दिग्दर्शकाने सेटवर कसं वागावं हे शिकण्यासारखं आहे. खरंच शिकण्यासारखं. ही गोष्ट उगाच नाही माणसं मोठी, उगाच नाही. जेव्हा अर्थात आता ते दाढीचं नेट काही दिवसांनी लूज होतं, सारखं खराब दिसायला तेव्हा लागतं. दुपारी लंचची वेळ झाल्यानंतर पहिले 7-8 दिवस सगळे आम्ही एकत्रच बसायचो जेवायला. मग शेवटपर्यंत बसत होतो, पण सचिनजींना ना ती दाढी काढून जेवायला लागायचं आणि नंतर परत लावायला दाढी लावायला लागायची. तेव्हाच फक्त एक 8 दिवसांनंतर मला आठवतोय, माझ्या समोर एकदा सचिनजींनी सुबोध सरांना विचारलं होतं की मी व्हॅनिटीत जाऊन जीव का, मला जरा दाढी काढून जेव. काय गरज आहे त्या माणसाला सुबोध भावे सरांना विचारायची किंवा कोणाला विचारायचं? ह्याच्यापेक्षा मोठेपणा सांगतो त्यांचा. म्हणजे या तर गोष्टींनी मी भारावून गेलो ना, आयुष्यभर या माणसाला सॅल्यूट करत राहील. जेव्हा पिक्चरचा शेवटचा दिवस होता तेव्हा त्यांनी प्रोडक्शन टीमला सांगितलं की चांद, उस्मान आणि झरीना यांचं डबिंग असेल तेव्हा मला यायची इच्छा आहे. मी त्यांचे उर्दू उच्चार करून घेईन, म्हणजे मग आम्ही चौघं एका फॅमिलीतले वाटू. बस आज सचिनजींसारखा उर्दू भाषेचा जाणकार हा नाही सापडणार, शोधून सापडणार. बरं, त्यांना नाही म्हणायची, त्यांचं मोठेपण बघता, त्यांचा स्टँडअप बघता, त्यांना नाही म्हणायचं काही कारणच नाही. पण त्यांनी स्वतःहून ही गोष्ट, हा विषय काढला, त्यांनी स्वतःहून. पण मला त्यांचं ते रिझन फार जास्त आवडलं. हो, म्हणजे मला यायचंय हा त्यांचा मोठेपणा हो. किंवा त्यांनी येऊन मी उर्दूचा किती प्रकार पंडित नाही, किंवा हो. मला ते रिझन आवडलं हो, की मग आम्ही एका फॅमिलीतले फॅमिलीतले वाटू. मैं तो लगूंगा यार, मी तर कोण आहे, मी वाटेल, पण हे तिघही वाटले पाहिजेत नाही का फॅमिली. आणि आमचं डबिंग असताना चांद, उस्मान, आमचं दोघांचंही डबिंग एकाच दिवशी लावलं, कारण शक्यतो आमचे दोघांचे एकत्रच सीन आहेत. त्यावेळी सचिनजी यायचे, 2-2 तास आमच्याकडनं करून घ्यायचे काम. त्यांचं उर्दू शिकवणं, क, ख, ग ते घशातनं उच्चार, नुकते कुठे पाहिजे, तो नुकता घ्यायचा कसा. हो. आणि नंतर अर्थात त्यांना वेगळा वेळ काढायला नको म्हणून सचिनजींच्या डबिंगच्या वेळी आमचं डबिंग लावलं होतं. पण सचिनजींनी हे करून घेतलं आणि स्क्रीनवर दिसताना लिटरली काय आमचं योगदान असेल, खारीचा वाटा म्हणून. पण हे 4 जण, चांद, उस्मान, हे सचिनजींचे पुतणे, हे वाटतायत, जरीना त्यांची मुलगी वाटतीये, ती माझ्या मते त्यांच्या त्या उर्दू लहेजामुळे, जे उर्दू मिश्रित हिंदी किंवा त्या लहेजामुळे जे सचिनजींनी करून घेतलं, आणि त्यासाठी या माणसाला हॅट्स ऑफ. नाटकातला उस्मान आणि चित्रपटातला उस्मान काही वेगवेगळा केला होतास का तसंच हे आहे साधारण? साधारण तसंच आहे. काय आता दोन्ही कॅनव्हास बदलल्यानंतर इकडं
ज्या मर्यादा येतात त्या इकडे येत नाहीत आणि इकडे ज्या मर्यादा येतात त्या इकडे येत नाहीत. त्यामुळे इथं जे पात्र रंगवता आलं किंवा दिग्दर्शकांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं त्याप्रमाणे ते व्यवस्थितच रंगवलं. म्हणजे हा, म्हणजे दिग्दर्शक म्हणून सुबोध सरांना काही वेगळा अपेक्षित होता आणि नाही त्यांनी असं काही गृहीत धरलं का की नाही यांनी नाटकात केलाय सो तो तसाच केलेला चांगला असं काही नाही, थोडक्यात म्हणजे ते तो एक काय म्हणतो आपण त्याला, सांगताना असं सांगितलं होतं की त्या सिम्बा पिक्चर मध्ये त्या विलन सिंहाबरोबर जे दोन हायना असतात ना, हायना, हम्म. तसे तुम्ही त्या दोघं खान साहेबांबरोबर आहात, तसे सातत्याने बरोबर. मग त्याची काय असेल ती टेक्स्चर ऑफ ग्रीडीनेस इज हा, सेम. हा, तसा म्हणजे साधा. नाटकात येतो ग्रीडीनेस त्याच टेक्स्चरचा होता आणि पद्धतीचा आहे. सिनेमालाही तसाच ते सगळं आयतं मिळाल्यानंतर आयतोबा झालेले दोघे, दोघं. माजलेले आहेत दोघे, आणि काही त्यांना ते गाणं रियाज वगैरे याच्याबद्दल, घराण्याचा मोठेपणा, घराण्याची गायकी काही पडलं नाही. मला चित्रपटात आठवत नाहीये तो कृष्णाच्या मूर्तीचा सीन हो, तो माझ्या मते तो घेतला होता सीन. तो केले मला चित्रपटात बघितलेला नाही, आठवत नाही ते काढायला नको दिसतो. ओके. हा म्हणजे माहितीये वादातीत मुद्दे नको असं याच्यावर, पण तो तसा खरं हा, पण का माहिती नाही मला तो सीन गोज टुवर्ड्स पॉझिटिव्हनेस हो ऍक्च्युअली. हो, अर्थातच. म्हणजे खरं म्हटलं तर जगातला खरा संगीतकार, पहिला संगीतकार हा, तोच म्हणजे आहे. आता चेंज ओव्हर इन द कॅरेक्टर ऑफ खान साहेब आणि हो. तो खरं तर तो सीन खूप छान होता आहे खरं तर. खरंच तू चांगलं. आता आठवण सांगताना मला म्हणलास प्रमोद पवार काका आणि हो. अविनाश खर्शीकर अविनाश सरांचं खर्शीकर. त्यांचं काय पहिलं व्यावसायिक नाटक केलं मी ते अविनाश खर्शीकरांबरोबर. पहिलं दुसरं श्रींची इच्छाचं लग्नाची पिढी ते हो. अविनाश खर्शीकरांबरोबर. त्यावेळी खूप एव्हरग्रीन कलाकार, एव्हरग्रीन. काय त्यांची एनर्जी होती स्टेजवरती, धन 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 धन. आणि पासेस एनर्जी हा हो, ते खरंच. खरंच आणि एक्सपेक्ट करतात मग ते समोरच्याकडनं की अगदी. मी अगदी. पास करतोय तर भाई अगदी. एनर्जी अगदी. खूप मोठ्या कलाकारांबरोबर काम करायची मला संधी मिळाली. त्यात अविनाश खर्शीकर, चेतन दळवींबरोबर तर मी काम केलंय. लंडनची सून, इंडियात हनीमून, पती सगळे उचापती, एक चित्रपट कुठला जाऊ तिथं खाऊ, आणि एक सिरियल आम्ही करणार होतो, पायलट शूट झाले त्याचे, पण ती आली नाही. नाथा माझा केलाय शपथ. काय एनर्जी त्या माणसाची, बापरे. आणि कुठनं त्यांना ते येतं. मग आपल्याला प्रश्न पडतो रे मॅच कुठनं करायची ही. हो, खरंच. बरं प्रत्येक प्रयोगात काहीतरी वेगळं मॅच करायला जातो आणि अरे हे त्याच्यावर आहे. हो, अरे दमायचो आम्ही. बर, हे एकदाही मला असं आठवतंय की स्टेजवर मी नौखा म्हणून किंवा मी वयाने लहान आहे म्हणून नाही, मला नाही. कोणी अविनाश दादांनी नाही, चेतन दादांनी नाही, डॉमिनेट केलंय मला कधीही कधीच आठवत नाही. बूस्टच करायचे. मी तर नाथाचा पहिला प्रयोग माझा तर विदाऊट तालीम केलेला. हा म्हणजे चालू दौऱ्यात प्रयोग हो. झाला होता की आदल्या इथं दिवशी पुण्यातल्या एका कलाकाराने निर्मात्यांना सवयच होती ती आदल्या बेकार दिवशी एका करून. कलाकाराने केला आणि हा उद्यापासून नाही मग आता याचा आज बघून ठेव आणि उद्यापासून तू कर आणि चेतन दळवी सरांनी तू याच आजपासून ओके हा. आणि मग सुरू झाला प्रयोग. बट तो पहिला प्रयोग झाल्यानंतर माझं असं झालं की हा काय अफाट माणूस आहे का काय, कसं मॅच करायचं म्हणजे पती सगळे उचापतीचे. बर, त्यावेळी ना गणपतीचे दौरे आता होत नाहीत. गणपतीचे दौरे साखर कारखान्यात हा गणपतीच्या दौऱ्यातलाच होता. दीपक रेगे सर, शेखर लोकरे, चेतन दळवी. व्यावसायिक कलाकार म्हणून तुम्हाला जर का तयार व्हायचं असेल ना तर एकतरी गणपतीचा गणपतीचा दौरा करायचाच. आणि तो असा धक्क्याचा दौरा करायचा. धक्क्याचा दौरा. चल उद्या सकाळी 7 गंधर्व. असे तर किती शो मी केले. लग्नाची बेडी फक्त गोकर्ण सोडून, तिमीर सोडून मी सगळं केलेलं. अक्षरशः सगळं. आमच्या निर्मात्यांचा फोन यायचा मला की किंवा गंधर्वाला वगैरे भेटलं, काय करतो, कुठं काय करतो, चल जा बॅग घेऊन घे. कुठं, नागपूरला जायचंय. काय, लग्नाची बेडी, तुला कांचन करायचं. कांचन मी केला नाही. चल चल दौऱ्यात करशील. काय 12चा घेते हा, घेशील तुझं करून घेतील बाकीचे. आणि असा कांचन, पराग असं अक्षरशः दौऱ्यात केलं. ही तर पुण्याच्या निर्मात्यांची खोड म्हणाली. भयंकर राग यायचा यावर. हे अशी खोड म्हण काही म्हण निर्मात्यांची, पण यायच्या त्याने दणदणीत चालवली. खरंच दणदणीत. मला चिन्मय आत्ता सांग, आत्ता काय नक्की प्रॉब्लेम आहे रे या सगळ्या याच्यात? का आता पुण्यात व्यावसायिक नाटकांच्या निर्मितीचं हे सगळं गेलंय किंवा कमी झालंय? म्हणजे काय होतंय,
त्यांची ताकद कुठं कमी पडते सांगू का तुला? पैसे. जे उभे राहायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर जे नाटक चालवण्यासाठी, आता नाटकाच्या 2 कॉस्ट असतात, प्रोडक्शन कॉस्ट एक, रनिंग रनिंग कॉस्ट. किंवा तेवढी ताकद असलेले नाटक प्रोडक्शन करू शकतात, पण ती रनिंग कॉस्ट जी आहे ते रनिंग कॉस्ट सांभाळणं फार अवघड आहे, कुणालाही ती अवघड आहे. मला ह्याच्यात अजून एक मुद्दा जाणवतोय, मग कॉन्टेंट वाईज पण जाणवतो की त्या कॉन्टेंटची नाटकं पण नवीन जुने आहेत नाटकं, आपल्याकडे, हा, पण जुनी नवीन नवीन नाटकं नाटकचा नाही. कॉन्टेंट पण कुठे आहे? नाही नाही. चल रनिंग कॉस्ट मी म्हणतो कोणी उभाही करेल. हो, कॉन्टेंटच नाही. पुण्यात आता कोण आहेत निर्माते? व्यावसायिक निर्माते आता नाहीच आहेत. मग व्यावसायिक आणि प्रायोगिक कलाकार म्हणून मला फक्त हे सांग की प्रायोगिक नाटकाची चळवळ पुण्यामध्ये आहे, हो, जोरात आहे. जोरात आहे. आपण प्रायोगिक नाटकाची चळवळ पुण्यातनं करतो हो हो आणि व्यावसायिकसाठी काम करायचं असेल तर मुंबईत जावं हो. लागतं. हो. पण इथनं प्रायोगिक मधनं व्यावसायिक मध्ये उडी घेताना जी मधली गडबड आहे, हम्म. एखाद्या कलाकाराची म्हण किंवा तंत्रज्ञाची म्हण, चल तंत्रज्ञानाला तर ठीक आहे, रोलिंग मध्ये काही ना काही सुरू हो, होतं. हो. पण कलाकाराला मुळातच ती मानसिकता बदलण्यापासून तर आर्थिक घडी बदलण्यापर्यंत कसं बसवायचं कलाकारांना? पहिलं म्हणजे तुमचा बॅकअप असला पाहिजे काहीतरी, नाही तर तुमचा एक जोडधंदा असला पाहिजे काहीतरी. जोपर्यंत तुम्ही सेटल होत नाही, रेग्युलर तुमचं इन्कम याच्यामधनं येत नाही, तोपर्यंत तुमचा एकतरी जोडधंदा पाहिजे, नाही तर बॅकअप व्यवस्थित पाहिजे. जेव्हा माझ्या डाऊनफॉलच्या काळामध्ये माझ्या बायकोने मला प्रचंड सपोर्ट केला या गोष्टीत, की तू कर, मी बघते बाकीचं. हॅट्स ऑफ तिला. आणि प्रायोगिकमधनं व्यावसायिकमध्ये उडी मारत असताना प्रायोगिकची गणितं वेगळी, व्यावसायिकची गणितं वेगळी. ती गणितं तुम्हाला त्या त्यावेळी जमली पाहिजेत. उदाहरणार्थ प्रायोगिकच्या गरजा वेगळ्या. प्रायोगिकच्या गरजांमध्ये तुम्ही हवे ते विषय नाटकातून मांडू शकता. व्यावसायिकच्या गरजा तशा नाही आहेत. व्यावसायिकची गरज थोडी लोकांच्या अभिरुचीकडे जाणे, म्हणजे तुम्हाला पटत असेल तर तुम्ही करा, नाही तर करू. लोकांना आवडणार द्यावं लागतं. लोकांना आवडणारच. तुम्ही व्यवसाय करताय म्हटल्यानंतर तुम्हाला लोकांना आवडणारच द्यावं लागतं. त्यामध्ये तुम्ही थोडे अंगविक्षेप केले, ते नाही आवडले की तुम्ही आउट होता, किंवा ते त्यांच्या अभिरुचीच्या 50% पर्यंत जरी गेलं नाही तरी, किंवा आवडीच्या 50% जरी गेलं नाही तरी तुम्ही आउट होता. प्रायोगिकमध्ये तुम्ही दाखवू शकता ना, दणकून दाखवू शकता तुम्हाला काय हवं ते. प्रायोगिक पूर्ण कलाकार म्हणून घडत असताना जी तुमची झापड आहे, ती झापडच तुम्हाला बदलायला एकदम. बरं, आता फक्त नाटकावर पोट राहिलंय का व्यवसायात सुद्धा? तर तसं नाही. तुम्हाला नाटकाबरोबर काहीतरी वेगळं करायलाच लागतं. आज सोशल मीडिया इतका पुढं गेलेला आहे, जो प्रत्येकाच्या आयुष्यात अक्षरशः म्हणजे मोबाईलवर आलेला आहे, जो आता काही काळाने घड्याळात येईल, अक्षरशः घड्याळात येईल. तुम्हाला त्याचा वापर करायलाच पाहिजे, सातत्याने तुम्हाला दिसायला पाहिजे. हा तंत्रज्ञानाचा किंवा ही काळाच्या बरोबर जाण्याची वृत्ती तुम्ही अंगीकारलीच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही सर्वाईव्ह होणारच नाही. जोडीला एक काहीतरी एक जोडधंदा म्हणा किंवा असं काहीतरी पाहिजे, जे तुम्ही दोन्ही सायमल्टेनियस करू शकाल. हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे येणारा पैसा, त्याला तुम्ही काय सवय लावता. तुम्ही तो जर का निम्म्यापेक्षा जास्त पैसा व्यसनांवर घालवत असाल तर मग अवघड आहे. सर्वाईव्ह होणंच अवघड. एका पिढीचे कलाकार मी बघितलेले आहेत, ज्यांना तुटपुंज इन्कम मध्ये पर्यंत शेवटपर्यंत ते व्यवस्थित जगलेले आहेत. आणि काही कलाकार एका पिढीचे म्हणजे तुलाही माहिती असेल, ज्यांना अक्षरशः दुसऱ्याच्या मदतीवर शेवटचे दिवस काढावे लागलेले आहेत. किती म्हणजे इतकं नाव कमावलेली ही व्यक्ती, इतकी सुंदर कामं केलेली व्यक्ती. लोकांनी आदर्श घ्यावा कलाकारांनी, कलाकार म्हणून अशी व्यक्ती. पण केवळ आर्थिक गणितं साधता आली नाहीत. आणि खरं तर आपल्याला ना नंतर सांगता पण येत नाही पुढच्या पिढीला की यांचा शेवट असा का झाला. काय सांगू सांगायचंय एक्झॅक्टली. बरोबर, ते त्यांचं आधीचं काम एवढं मोठं आहे हो. का ते झाकळून हे सांगण्यात
आपल्याला पण हशील नाही वाटत? आणि नवीन पिढी आता जी येणारी जी आहे ना, ते भयंकर हुशार आहेत या बाबतीत. त्यांना एक गोष्ट मला त्या पिढीची आवडली. आता मी असा ना आडनिड्या वयाचा झालो, धडना सिनियर आणि धडना नवखा. त्यामुळे तरी पण जे नवीन येत आहेत ना आता त्यांचा फोकस क्लिअर, काय करायचंय हे त्यांना पक्क माहिती आहे आणि ते तेवढं करतात, व्यवस्थित करतात. हे चिन्मयदादांनी केलंय कौतुक तुमचं. पण एक गोष्ट क्लिअरली सांगतो जाता जाता, नसेल फोकस तर फोकस करा, कारण आता फोकस असल्याशिवाय मार्ग नाहीये. थँक्यू चिन्मय, खूप छान अनुभव तुझे शेअर केलेस तू. काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, मला नाही इतरांनाही, आणि काही नवीन गोष्टी कळल्या पण. नाही मला नाही म्हणजे फक्त मला नाही, इतरांना सुद्धा असं होतं ते. हे आपण शिकत असतोच की शेवटपर्यंत काय. थँक्यू सो मच. स्वयंभू स्टुडिओकडनं तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, मलाही खूप मजा आली. मला बोलवलंस, धन्यवाद, मजा आली. काही मुद्दे बोलायचे राहिले कसे की हा हे मला सांगायचं. मला या प्रवासामध्ये मित्र खूप चांगले मिळाले, जे खूप छान सपोर्ट केला जरूर की तू कर रे, तू कर रे, तू चांगलं करतोस, तू अजून चांगलं करशील. काय ना, मराठी माणसाकडे ना आई वडिलांकडे एक एक गोळी आहे. म्हणजे मूल जन्माला आलं की त्याला लगेच देतात आणि ती गोळी आहे नाही. काय करायचं नाही इथपासून सुरुवात होते आई वडिलांची. हे करू नको, ते करू नको, ते काय कर ते सांग ना. हा हे करायचं नाही तर मग असं याच्याऐवजी उभं काय? राहायचं नाही. मग कसं उभं ते? हा, मग हे सांग ना की तू असा उभा राहा, असं चालायचं नाही. ही नाही पासून सुरुवात झाली ना की ती जी निगेटिव्हिटी येते ती मग ती डोक्यात राहते त्या मुलाच्या आणि ती आयुष्यभर राहते. पण मग ह्याच्यामध्ये माझे मित्र खूप माझा अगदी लहानपणापासूनचा जवळचा मित्र श्रीकांत जोशी, त्यांनी कधीही मला अशी निगेटिव्ह गोष्ट कधीच माझ्या आयुष्यात येऊ दिली. चिन्या चांगलं करतोस, चिन्या असं करून बघ, चिन्या तसं करून बघ, चिन्या आता असं कर, चिन्या आता तसं कर, अरे कर ना मूर्खा, अरे कर ना नालायका. असं करून त्यानंतर माझी एक मैत्रीण आहे अदिती समुद्र, ती पण तिची समज इतकी जबरदस्त आहे. तिचं एक तर सोशल सर्कल खूप मोठं आहे. तिची मुळात बुद्धीची व्याप्ती किंवा दृष्टिकोनच तिचा इतका व्यापक आहे. ती सुद्धा सांगत असते की चिन्मय तू असं कर, चिन्मय तू तसं करा, चिन्मय तू तसं कर. माझा मित्र अमित जांभेकर किंवा प्रशांत तपस्वी, राजू बावडेकर, विजय पटवर्धन, धनंजय आमोणकर, ही सगळी पुण्यातली मित्रमंडळी जी काही मला भेटली ती इतका सपोर्ट करणारी भेटली की ज्यांच्यामुळे मी घडलो. आणि प्रमोद पवार, अविनाश खर्शीकर, कधीही मुंबईत काम नसताना अविनाश दादांकडे जा, दादा काम नाही, हा थांब, ते फोन लावणार. तू ज्याच्याशी फोनवर बोलतायत त्यांना तुझ्याकडे काहीतरी काम होतं ना 2 दिवसापूर्वी, हा मी एक मुलगा पाठवतोय, तो करेल ते काम. त्या माणसाला भेटायला काही कलाक्षेत्रातलंच काम असायचं. मग कुठं काही भाषांतर करायचं असायचं, कुठे एखादं रेकॉर्डिंग करायचं असायचं, कुठं काही व्हॉइस ओव्हर करायचा असायचं, असं कुठल्याही प्रकारचं काम करायचं. पण ते दादांनी, अविनाश दादा, त्या क्षणाला अविनाश दादांनी काम दिलं नाही असं कधीही झालं नाही. बरं, त्यांच्या तो त्यांना एवढ्या ओळखी होत्या त्यांच्या प्रचंड. तेच गोष्ट प्रमोद दादा, कधीही प्रमोद दादा म्हणजे आत्ता सुद्धा प्रमोद दादा की दादा त्यांचा कधीही फोन येतो की चल आपल्याला हे करायचं, चल आपल्याला ते करायचं. किंवा मी फोन केला, दादा काय करायचं, नवीन नवीन करायचंय, चल ये ताबडतोब घरी ये, आपल्याकडे हे प्रोजेक्ट आलेले आहे. आणि अशी कित्येक प्रोजेक्ट केलेले त्यांनी, कित्येक प्रमोद दादांबरोबर. तू कर, तू कर, तू कर, मी आहे ना, तू कर, मी आहे, तू कर. कित्येक नाटकं त्यांनी मला बसवायला प्रमोद दादांनी, किंवा कित्येक गोष्टीत लीड घेऊन मला करायला शिकवलं. कित्येक विश्वासानं आर्थिक व्यवहार माझ्या हातात ठेवले त्यांच्या स्वतःच्या कंपनीचे. कित्येक ठिकाणी ते मला घेऊन फिरतात आजकाल. सांगतात माझा मित्र चिन्मय आपण एक चांगला अभिनेता आहे,
आणि असे अनेक प्रोजेक्ट प्रमोद पवारांचे, जेव्हा अविनाश दादांचे, खरंच हॅट्स ऑफ आहे त्या माणसाला.